काय तुम्ही कधी गवारमध्ये बेसन टाकून ही भन्नाट अशी रेसिपी बनवली आहे का? एकदा जर बनवली ना तर गवारीच्या जुन्या रेसिपी विसरून जाल, इतकी चविष्ट रेसिपी बनते. काय करायचं ते सांगतेच, पण त्या अगोदर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर इथे आपल्याला गवारीच्या शेंगा घ्यायच्या आहेत. आता गवारीच्या शेंगा आपल्याला मोडून घ्यायची, याच्या मागचं पुढचं असं नाक काढून टाकायचं आणि त्यानंतर शेंगा मोडून घ्यायच्या. निवडून घेतलेली शेंग आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. आता लगेच गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये धुतलेली गवार घालायची. गवार हलकीशी अशी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची, भाजून घ्यायची. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, गवार परतून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. बेसनला छान खमंग असा वास सुटेपर्यंत गवार आपल्याला परतून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे. पहा इथे गवार छान अशी भाजली गेलेली आहे. आता यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिक्स करायचं आणि थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे. अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून गवार छान अशी वाफवून घ्यायची. मस्त अशी ते गवार भाजली गेलेली आहे, वाफवलेली आहे. आता लगेच आपण गवार काढून घेऊया. लगेच गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल व्यवस्थित गरम झालं की जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, कांदा घालायचा. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो. मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये काही मसाले घालायचे, जसे की 1 चमचा काळं तिखट घालूया, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद घालायची आहे, कोणताही गरम मसाला घालायचा. मसाले मिक्स करून घ्यायचे. भाजून घेतलेली गवार घालायची, मिक्स करायची. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजी शिजण्याकरता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. गवार भाजलेली आहे त्यामुळे पटकन अशी शिजली जाते. पाणी घालून आता मिक्स करायचं. मध्यम गॅसवरती आपण भाजी झाकून ठेवूया आणि भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. पहा मस्त अशी ती आपली बेसनमधली गवारीची शेंग तयार झालेली आहे. चवीला तर खूपच भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा अशी बेसनमधली गवार नक्की बनवून पहा. यामध्ये आपल्याला इतर कोणतंही वाटण घालायची गरज नाही किंवा शेंगदाण्याचं कूट घालायचीही गरज नाही. चवीला खूपच भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची गवारीची शेंग नक्की बनवून पहा. गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत लगेच सर्व करायला घ्यायची. रेसिपी आवडली असल्यास नक्की सबस्क्राईब करा.